ज्ञानोबरायांनी म्हटलं ना, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे बरीन तिन्ही लोक जाईल गे माये तया पंढरपुरा जाईल गे माये तया पंढरपुरा सुखाने संसार केल्याची ग्वाही ज्ञानोबरायांनी दिली। ज्या अर्थी ज्ञानोबरायांनी सुखाने संसार केल्याची ग्वाही दिली त्या अर्थी ज्ञानोबरायांनी संसार केला। पण ज्ञानोबरायांचा संसार म्हणजे तुमच्या माझ्यासारखा नाही। आपला संसार टिकोबा टिकमई आणि विठोबा रखमई। मी माई बायको महापोरगण माई पोरगी झाला संसार। आमचा संसार चार भिंतीच्या। ज्ञानोबरायांचा अवघाची संसार। मग ज्ञानोबरा म्हणतात हे विश्वची माझी। ज्ञानोबरायांचा संसार मोठा आहे आणि तो संसार ज्ञानोबरायांनी सुखाचा करण्याची शपथ घेतली। तो करून दाखवला आणि तो करून दाखवण्याचे सगळे मार्ग माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथात देऊन दिले। तो मार्ग सुखाचा करण्याचे सगळे मार्ग माझ्या ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या सारख्या ग्रंथामध्ये लिहून दिले आणि त्या ग्रंथांनी आमचं कल्याण केलं। आता ज्यांचं झालं नाही त्यांनी उघडलाच नाही। आता ग्रंथ काय घरी आम्ही म्हणू आमचं कल्याण झालं नाही, अरे पण ग्रंथ उघडावं लागेल त्यासाठी। ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि त्याचं नित्य पारायण केलं आणि नित्य पारायण करून सुद्धा माणूस दुःखात राहिला असा एक सुद्धा माणूस या जगामध्ये शोधून सापडणार नाही। ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ज्याच्या हातात आहे आणि ज्याच्या घरात नित्य ज्ञानोबरायांच्या 50 ओव्यांचं 100 ओव्यांचं 1000 ओव्यांचं पारायण चालतं ना दादा, मी शपथ घेऊन सांगतो नारदाच्या गादीची, ज्याच्या घरात ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं नित्य पारायण चालतं, 10 ओव्या असेल 100 ओव्या असेल 50 ओव्या असेल, त्या घरामध्ये कधीच दुःख येणार नाही। त्या घरात कायम सुख नांदेल। हे ज्ञानोबरायांची कृपा आहे, ज्ञानोबरायांची कृपा आहे। आणि मग ते करावं लागेल, ग्रंथ उघडावे लागतील। ते उघडले नाही तर मग सुखाची आम्ही वाटच पाहिजे नाही। मग संसार तसा संसार दुःख मूळ चौकडे हिंग विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ कवना मी शरण संसार आम्हाला दुःख देणार आहे, पण संत सानिध्यात जर कमी आम्ही भगवंताच्या चरणापर्यंत गेलो तर तो संसार आम्हाला सुखाचा सुद्धा वाटू लागेल। ही ग्वाही माझ्या ज्ञानोबरायांनी दिली। मग संतांनी संसार सुखाचा केला, संतांनी परमार्थ सुद्धा सुखाचा केला। किती सुखाचा परमार्थ तुकोबरायांचं चरण ऐका। तुकोबरायांनी जो परमार्थ केला त्या परमार्थाची उंची तुम्हाला सांगतो। किती सुंदर परमार्थ तुकोबरायांचा आहे, किती सुंदर परमार्थ आहे। त्या परमार्थाची उंची पहा, एकदा टाळी वाजवा, मी तुम्हाला सांगतो। विठाला विठाला जगद्गुरु श्री तुकोबराय एक दिवसाचा प्रसंग फार गोड आहे, सुंदर आहे। जगद्गुरु तुकोबराय एक दिवस बहिर्दशेला गेले शौचाला आणि बहिर्दशेला चाललेले तुकोबराय हातामध्ये पाणी घेऊन बहिर्दशेला चालले। पण जगद्गुरु तुकोबरायचा चालता चालता सुरू आहे काय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। विठ्ठलाचं भजन करणारे तुकोबराय बहिर्दशेला गेले अर्थात शौचाला, आणि शौचाला जाऊन बसले तर तुकोबरायचं बसले बसले भजन सुरू आहे। 4-2 माणसं देहू गावातली त्या रस्त्याने चालली, त्यांनी आवाज ऐकला, तुकोबरायचा आवाज येतो। अरे तुकोबराय भजन करतात, अरे आपल्या आयुष्यात कधी आपण इतकं भजन कधी केलं नाही, कमीत कमी तुकोबराय भजन करतात त्यांचं दर्शन घेऊया। आणि मग त्या उद्देशाने जगद्गुरु तुकोबरायच्या आवाजाच्या दिशेने ही चौघजण गेली। जाऊन पाहतात तर जगद्गुरु तुकोबराय बहिर्दशेला अर्थात शौचाला बसले आणि शौचाला बसलेले तुकोबराय भजन करतात। असं पाहून त्यातल्या एक जणाच्या तळपायाच्या मस्तकाला गेला आणि विचार करताना बोलतो कसा, अरे अरे या तुकारामाच्या आपण दर्शनाला आलो, या तुकारामाला कळायला नको
बहिर्दशेला बसून देवाचं भजन करतो. बहिर्दशेला बसून कुठे देवाचं चिंतन भजन करतात का? अरे अमंगळ दशा सांगितली शास्त्राने आणि त्या शास्त्राने सांगितलेल्या अमंगळ दशेत हा तुकाराम भजन करतो याला समजायला पाहिजे. पण दुसरा म्हणाला पण आपल्याला समजून उपयोग काय? आपलं काय ऐकणार का ते? मग रामेश्वर शास्त्री यांना सांगावं लागेल. रामेश्वर शास्त्री त्या काळचे दशग्रंथी ब्राह्मण आहेत 16व्या शतकातील. शास्त्री बोलतील तीच धर्माज्ञा शास्त्रीच्या कानावरती बातमी घातली आणि शास्त्रीच्या कानावरती बातमी घातल्यानंतर शास्त्री झपझप पावलाने देहू गावात चालत आले. लक्ष माझ्याकडे जगद्गुरु तुकोबरायांच्या घरासमोर आले. वाड्याच्या बाहेर शास्त्रीजी उभे पाहिले. तुकोबराय घरातून धावले, हात जोडले शास्त्रींना. शास्त्रीजी तुम्ही माझ्या दारामध्ये माझं काय चुकलंय का? शास्त्रीने सांगितलं तुकाराम बहिर्दशेला बसून भजन करतात अशी एवढी सामान्य गोष्ट तुम्हाला समजत नाही. अरे अमंगळ दशा सांगितली शास्त्राने, त्या दशेला तुम्ही भजन करता. तुकाराम महाराजांनी हात जोडले. शास्त्रीजी माझी चूक झाली, मला माफ करा. याच्या नंतर परत ही माझ्याकडून चूक घडणार नाही. शास्त्रीने तो दिवस सोडून दिला, तुकोबरायला सोडून दिला. दुसरा दिवस उगवला आणि दुसरा दिवस उगवला जगद्गुरु तुकोबराय पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी बहिर्दशेसाठी निघाले. पण बहिर्दशेला चाललेले तुकोबरायचं पुन्हा तेच सुरू झालं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का देवाचं भजन करणाऱ्या तुकोबरायला या चौघांनी पाहिलं. अरे काल शास्त्रीने तुकोबरायला सोडलं होतं, आज पुन्हा बहिर्दशेला जाता जाता भजन चाललंय याचं. पुन्हा धावत धावत शास्त्रीकडे गेले. शास्त्रीजी तुकोबराय बहिर्दशेला बसून पुन्हा भजन सुरू चाललंय त्यांचं. असं कांद्यावरती पंचा टाकला. लक्ष माझ्याकडे असू द्या, कान माझ्याकडे असू द्या. कल्याण करणारा दृष्टांत सांगतोय दादा तुमच्या. एवढा दृष्टांत जर कधी तुमच्या जीवनात तुम्ही घरी घेऊन गेला तर लक्षात ठेवला तर दृष्टांत तुमच्या आयुष्याचं कल्याण केल्या वाचून राहणार नाही. शास्त्रीने खांद्यावरती पंचा टाकला आणि जगद्गुरु तुकोबराय जिथे बहिर्दशेला बसले तिथे तुकोबरायांच्या समोर येऊन उभा राहिले. जगद्गुरु तुकोबराय बहिर्दशेला बसले चित्र नजरेसमोर ठेवा. शास्त्री तुकोबरायांच्या समोर येऊन उभा राहिले आणि शास्त्री तुकोबरायला म्हणू लागले, अरे तुकाराम काल सांगितलं मी तुम्हाला बहिर्दशेला बसून भजन करू नका. अरे अमंगळ दशा सांगितली शास्त्राने, त्या अमंगळ दशेला बसून भजन करता. तुकाराम तुम्हाला एवढं सामान्य गोष्ट कळत नाही. अरे तुकाराम जगाला परमार्थ सांगत फिरणारे तुम्ही इथे बहिर्दशेला बसून भजन कसं करू शकता हो? तुम्हाला एवढी गोष्ट कशी कळत नाही? तुकोबरायने हात जोडले. शास्त्रीजी अमंगळ दशेला बसून भजन करण्याचं माझी मुळीच इच्छा नाही. शास्त्रीजी अमंगळ दशेला बसून बहिर्दशेला बसून पांडुरंगाचं नाव घ्यावं अशी मुळीच माझी इच्छा नाही. पण काय करू शास्त्रीजी, काय माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. छंद या नामाचा घेतला से. नाही गायचं मला देवाचं, नाही गायचं शास्त्री. पण काय करू, माझी वाणी माझं ऐकत नाही हो.
नाही ऐकत माझी वाणी. बहिर दशेला बसलेले तुकोबराय चित्र समोर ठेवा. बहिर दशेला बसलेले तुकोबराय रडून हात जोडून शास्त्रीला माफी मागतात आणि शास्त्री तुकोबराच्या समोर येतात. शास्त्री तुकोबराच्या समोर येऊन तुकोबराची जीभ दोन बोटात पकडतात आणि शास्त्री तुकोबराला म्हणतात, का रे तुकाराम, ही जीभ तुझी विठ्ठलाचं भजन करते ना? ही जीभ तुझी विठ्ठलाचं भजन करते ना? कसा भजन करतो पाहतो तुझ्याकडे. दोन बोटात शास्त्रीने जीभ पकडली आणि तुकोबराची जीभ बाहेर खेचू लागले. काय चमत्कार माया पांडुरंगाचा दादा. ज्या हातात शास्त्रीने तुकोबराची जीभ पकडली होती ना, त्या शास्त्रीच्या बोटापासून रोमा रोमात विठ्ठलाचं भजन निघू लागलं. हा तुकोबराचा परमार्थ. अरे मायबाप, बहिर दशेला बसावं आणि बहिर दशेला बसून तुकोबरायला कोणी हात लावावा तर करंट बसल्यासारखं शास्त्रीच्या रोमातून विठ्ठलाचं भजन निघावं. याच्यापेक्षा काय श्रेष्ठ परमार्थ करावा. इथे बहिर दशेला बसून तुकोबरायचं हे भजन आहे राहुल महाराज. आणि मला कीर्तनात उभं राहून लोकांना सांगावं लागते. भजन झाल्यावर हाताने टाळी मुखाने नाही कळलं तुम्हाला, नका लय लोड घेऊ. पोटभर जेव्हा पंगत ठेवलेली घरी झाले डोक्याला ताण घेऊ नका. इथे बहिर दशेला बसून तुकोबरायचं ते भजन आहे आणि ते कीर्तन मंडपात बसून आम्हाला टाळी वाजवायचं सांगितलं. कसं टाळी वाजवा भजन करा, टाळी वाजवा भजन करा. अरे 12व्या शतकापासून ज्ञानोबा सांगत आले. 750 वर्ष झाले गड्यांनो. आता 750 वर्षात सुद्धा आपल्याला मंडपात, कीर्तनाच्या मंडपात आणि देवाच्या दारात लोकांना सांगावं लागते, भजन झालं का हाताने टाळी वाजवत चला, लोकांनी भजन करत चला. कधी आम्ही तुकोबराय होऊ, कधी आम्ही ज्ञानोबराय होऊ आणि कधी देव पाहावया गेलो ते त्याची देव होऊ नये ठेवलो ही अवस्था होईल कधी? अवघड दिसते मला, अवघड दिसते. अरे जर तशी अवस्था करायची असेल तर आम्हाला इथे आल्यानंतर सांगायची गरजच नाही. उलट आम्ही मोकळं असल्यानंतर अखंड भजनात राहिलो पाहिजे. अखंड जया तुझी प्रीती मज दया, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती तुझ बाला आणि कंटाळा, तुझ बाला कंटाळा. पडून राहिलं पडून राहिलं पडून राहिलं पडून संताची पायी. फक्त देवा काय कर, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मला फक्त तुझ्या भजनात ठेव. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंद तरंग. अखंड आनंदामध्ये देवा मला ठेव, पण आनंदात ठेवताना तुझ्या भजनापासून वेगळं करू नको. बस याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायचा संसार सुंदर झाला, तुकोबरायचा परमार्थही सुंदर झाला. अरे संसार इतका सुंदर झाला, इतका सुंदर झाला. महाराज म्हणतात, निळा म्हणे देव रामे त्यांचे घरी, निळा म्हणे देव रामे त्यांचे घरी,
वेळा मने देव राबेताचे घरे वेळा मने राबेताचे घरे संतांचा निळोबराय म्हणतात निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी